महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये सरकारचा पैसा कुठे जातो हे त्यांना देखील समजत नाही। सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। 25 लाख लाडक्या बहिणींची नावं काढून टाकली। हा त्या महिलांवर अन्याय। नावं का काढली हे सरकारनं सांगावं। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मराठवाड्यामधील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस 65 वर्षावरील महिलांकडून सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड। अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर। तर एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिला योजनेच्या लाभार्थी। घरामध्ये गाडी असल्याचं कारण देत चिपळूणमधील मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा लाडकी बहीण योजनेमधून अर्ज बाद। ज्यांना गरज आहे त्यांना मदत द्या। आमची एक वेळ पोट भरण्याची कसरत असताना गाडी कुठून आणू? महिलेचा संतप्त सवाल। पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी या नावानं आठवणी शेअर। व्हिडिओमधून फडणवीसांनी मोदींसोबतच्या पहिल्या भेटीबाबतची आठवण सुद्धा सांगितली। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जाणार। ITIचे विद्यार्थी राज्यातल्या 750 गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या बीड रेल्वेचं उद्घाटन। बीडच्या रेल्वे स्थानकावरून अहिल्यानगर पर्यंत उद्या रेल्वे धावणार। ट्रेन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिंगणघाटमधील तरुणाच्या यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलला। मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष आणि धर्मादाय कक्षाकडून रुग्ण गजानन ठाकरेला 25 लाखांची मदत। माझे पती कुठल्याही राजकारणामध्ये नाहीत। मित्रा संघटनेचे सल्लागार म्हणून अनिश दमानिया काम पाहणार आहेत। जिथे चुकीचं होतं तिथे आम्ही लढणार। रोहित पवारांच्या ट्विटनंतर दमानियांचं उत्तर। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमशा पाडवींचा विरोध। सरकारने बंजारा आणि धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांचा इशारा। राज्यामधल्या 30 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका। अतिवृष्टीमुळे 17,85,000 हेक्टर शेती बाधित। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। नांदेडमधील सर्वाधिक 7,28,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान।